नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापुरी अख्खा मसूरची रेसिपी पाहणार आहोत। ही रेसिपी अगदी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कुकरमध्ये मी 2 वाट्या अख्खा मसूर घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तुम्ही अगदी अख्खा मसूर आदल्या दिवशी रात्रभर भिजवूही शकता, त्यामुळे कुकरला कमी शिट्ट्या द्याव्या लागतील। मी इन्स्टंट रेसिपी केलेली आहे, त्यामुळे मी इमिजिएटली धुवून शिजायला घातलेला आहे। कुकरला मसूर लावल्यानंतर 5 ते 6 शिट्ट्या दिल्यानंतर मसूर अगदी व्यवस्थित शिजतो। तुम्ही जर आदल्या दिवशी भिजत घातला असेल मसूर, तर तुम्ही 3 शिट्ट्या द्या, मसूर अगदी छान शिजतो। शिट्ट्या होत आहेत कुकरला आणि वाफ निघेपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। तर इथे मी 3 ते 4 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि कांद्याचे मी मोठेच काप करते, कारण आपण हे मिश्रण मिक्सरलाच पूर्ण ग्रेव्ही टाईप करून घेणार आहोत। आता मी हे छोट्या साईजचे टोमॅटो आहेत, त्यामुळे 5 ते 6 टोमॅटो घेतलेले आहेत। साईजप्रमाणे तुम्ही टोमॅटोचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। इथे टोमॅटोचे काप मी मोठेच घेतलेले आहेत, कारण ते आपण कांद्यासोबत मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। टोमॅटो अगदी व्यवस्थित चिरून त्याच्यामधल्या बियाही आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून टोमॅटोचा आंबटपणा भाजीमध्ये उतरत नाही। त्यासोबतच कांदा टोमॅटोसोबत आपण 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि एक अर्धा इंच आल्याचा कापही आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकायचं आहे। तेलामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे आणि 1 तमालपत्र टाकायचं आहे। सोबतच आपल्याला एक छोटासा तुकडा दालचिनीचा टाकायचा आहे आणि हे व्यवस्थित भाजून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जे आपलं वाटण आहे ते ओतायचं आहे। आणि आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला हे वाटण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। वाटण परतवत असताना पूर्ण टोमॅटोमधलं पाणी आटून जाण्यासाठी आपल्याला अधूनमधून हलवत आपल्याला मिश्रण झाकूनच आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। तर साधारण 10 ते 15 मिनिटांनी असे बाजूनं तेल सुटलेलं आहे। यावेळेला आता आपल्याला या मिश्रणामध्ये 1 चमचा गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। वाटण पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनिटांसाठी पुन्हा छान असं शिजू द्यायचं आहे। आता वाटण हे छान शिजलेलं आहे आणि आपला मसूरची ही छान अशी वाफ निघलेली आहे। तर आपण शिजवलेला मसूर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आता बघू शकताय तुम्ही, जसं जसं मिश्रण मी छान असं मिक्स करून घेईल तसा तसा कलर छान चढत चाललेला आहे। जर भाजीला तुम्हाला एकदम लाल कलर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट टाकू शकता। काश्मीरी लाल तिखट हे तिखट लागत नाही, त्याच्यामुळे अगदी लाल रंगावर भाजी चांगली दिसते, म्हणून टाकायचं आहे, ते ऑप्शनल आहे। तर भाजी अशी हे झाल्यानंतर झाकून 1-2 मिनिटांसाठी छान अशी शिजवून घ्यायची। भाजी मला घट्ट वाटते आहे, म्हणून मी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे, जेणेकरून मला डेन्सिटी कमी करायची आहे आणि मला थोडीशी भाजी घट्ट वाटत होती, म्हणून पातळ करायची होती, त्यासाठी मी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे। आता अजून 5 मिनिटांसाठी आपण भाजी व्यवस्थित शिजून देऊया, जेणेकरून आपण टाकलेले मसाले तिखट व्यवस्थित भाजीसोबत शिजलं जाईल। अख्खा मसूर भाजी रेडी झालेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये छान अशी कोथिंबीर बारीक चिरून टाकणार आहोत आणि सर्विंगला आपली भाजी रेडी आहे। अख्खा मसूर तुम्ही दह्यासोबत आणि भाकरीसोबत खाऊ शकता, आवडत असेल तर चपातीसोबतही चालतो आणि रोटीसोबतही खाल्ला जातो, पण दही आणि अख्खा मसूरचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, तुमच्या काही सजेशन असतील तर कमेंट करा। भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय।